अमेरिकेने इराणवर सर्वात मोठा हल्ला केलाय। इराणच्या 3 आण्विक केंद्रावर अमेरिकेने एअर स्ट्राईक केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। फोर्डो, नतांज, इस्फहानवर अमेरिकेने एअर स्ट्राईक केलेला आहे। इस्रायल इराणच्या युद्धात अमेरिकेची एंट्री झाल्याचं पाहायला मिळतंय। सर्व हवाई विमानं सुरक्षितपणे परतली असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय। तर इस्रायल इराणच्या युद्धात आता अमेरिकेने एंट्री केलेली आहे। अमेरिकेने इराणवर सर्वात मोठा हल्ला केलाय। तर या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगेजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सतीशजी, अमेरिकेने आता इराण इस्रायल युद्धात मोठी एंट्री केल्याचं पाहायला मिळतंय। सर्वात मोठा हल्ला अमेरिकेने इराणवर केलेला आहे, याबद्दलची अधिक माहिती काय द्याल? नक्कीच अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची घटना आहे। आतापर्यंत प्रत्यक्षरित्या अधिकृतरित्या अमेरिका हा इराण विरुद्धच्या संघर्षामध्ये उतरला नव्हता, पण मागच्या काही काळामध्ये अशा घटना घडल्या ज्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट की इस्रायल इराण संघर्ष हा दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी जातोय आणि तरी सुद्धा इराण हा प्रत्येक दिवशी अमेरिका आणि इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टमला भेदून जर जेरुसलेम असो किंवा हैफा सारखं इस्रायलचं महत्वाचं बंदर असो किंवा इस्रायलची राजधानी तेल अवीव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करण्यामध्ये यशस्वी होत असेल। त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या शुक्रवारी युरोपियन युनियनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमधून काहीही निष्फळ झालं नाही। म्हणजे इराण हा अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी या घडीला तयार नाही अशा प्रकारचा मेसेज गेला। म्हणून अमेरिकेने जे आहे सरळ सरळ या युद्धामध्ये उडी त्या ठिकाणी घेतली आणि असाही दाखवण्याचा प्रयत्न केला की अत्यंत लिमिटेड अशा प्रकारचे आमचे स्ट्राईक होते, म्हणून आम्ही या 3 न्यूक्लिअर साइट्सवर हल्ला केला। आता प्रत्यक्षरित्या अमेरिका ह्या युद्धामध्ये त्या ठिकाणी उतरलेला आहे। याचे विपरीत परिणाम आपल्याला पश्चिम आशियाच्या रिजनल एस्केलेशन म्हणजेच एक प्रकारे जो आहे क्षेत्रीय संघर्ष वाढताना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। इराण त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशन याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा इराण हा इस्रायल, अमेरिकेची मित्र राष्ट्र आणि अमेरिकेच्या पश्चिम आशियामधल्या मिलिटरी बेसेसवर हल्ला करताना आपल्याला स्पष्टपणे दिसेल। एकूणच आता द्विपक्षीय संघर्ष न राहता एक प्रकारे पश्चिम आशियामधला क्षेत्रीय संघर्ष अशा प्रकारचे हे स्वरूप झालेलं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये स्पष्टपणे दिसेल। निश्चितच ढगे सर, खरं तर सवाल असा उपस्थित होतोय की नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जनतेला संबोधित केलं। त्यांनी यात म्हटलंय की इराणने हल्ले थांबवावे, त्यांनी हे संबोधित केलं आणि ह्यानंतर लगेचच ही मोठी बातमी समोर येते। अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला झाल्याची ही बातमी समोर येते। नक्कीच अमेरिका जो आहे सुरुवातीपासूनच एक प्रकारे प्रेशरायझिंग टॅक्टिक त्या ठिकाणी करत होता। म्हणजे एका बाजूला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा असणारा इस्रायल हा इराणवर जो आहे लष्करी कारवाई करत होता आणि दुसऱ्या बाजूला जे आहे अमेरिका या लष्करी कारवाईच्या माध्यमातून इराणला एक प्रकारे धमकावण्याचाच प्रयत्न करत होता की जर तुम्ही आमच्याशी चर्चा केली नाही तर अशा प्रकारचे हल्ले त्या ठिकाणी सुरूच राहतील। म्हणजे ज्याला आपण म्हणू की एकाच वेळेस अशा प्रकारचा डबल गेम हा अमेरिकेकडून होताना आपल्याला स्पष्टपणे दिसत होता। मागच्या एक आठवड्यामध्ये ज्यावेळेस इराण या सगळ्या गोष्टींना घाबरला नाही म्हणा किंवा एक प्रकारे जे अमेरिकेला इप्सित ध्येय साध्य करायचं होतं ते ज्यावेळेस त्या ठिकाणी पूर्ण होत नव्हतं आणि एक प्रकारे अमेरिकेची प्रतिष्ठाच पणाला लागली होती, कारण इराण या कुठल्याही धमक्यांना भीक घालत नव्हता। त्यावेळेस आता प्रत्यक्षरित्या अमेरिकेने असे हल्ले केलेले आहेत आणि जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही जे म्हणत होतो इराणना न्यूक्लिअर केपेबिलिटी एक प्रकारे अण्वस्त्रांशी संबंधित जे आहे क्षमता प्राप्त करण्यापासून आम्ही रोखू आणि त्यासाठी हे हल्ले केलेले आहेत। आता खरं म्हटलं तर हे असं जरी विधान केलं असलं तरी मी या विधानाविषयी साशंक आहे यासाठी की जास्तीत जास्त तुम्ही काय केलं, 3 न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर हल्ले केले। आता पहिली गोष्ट, फोर्डो सारखं न्यूक्लिअर प्लांट जे डोंगरामध्ये आणि इतक्या खोलावर आहे पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त झालं का त्याविषयी प्रश्नचिन्ह, डॅमेज असेसमेंट नंतर आपल्याला त्या ठिकाणी कळेलच। त्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर हल्ला करण्यामध्ये तुम्ही यशस्वी झाले, पण इराणकडे असणारं एनरिच्ड युरेनियम अजून सुद्धा त्यांच्याकडे आहे। इराणकडे न्यूक्लिअर वेपन्स बनवण्यासंबंधित असणारं नॉलेज अजून सुद्धा त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे असे हल्ले जरी केले तरी भविष्यामध्ये आता इराण जो आहे लगेच जरी त्या ठिकाणी नसलं तरी भविष्यामध्ये जे आहे अशा प्रकारच्या न्यूक्लिअर केपेबिलिटीज हासिल करण्यापासून त्याला जे आहे अमेरिका, इस्रायल अजूनही रोखू शकत नाही। हे सगळ्या आता या इव्हॉल्व्ह होणाऱ्या परिस्थितीवरून आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय। काही न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर हल्ला करणं नक्कीच इराणच्या ज्या आहेत नांग्या
ठेचण्याचं काम त्या ठिकाणी जे आहे अमेरिका आणि इस्रायलच्या जोडगोळीनं केलं. पण याचा अर्थ त्यांनी पूर्णतः इराणला नामोहरम केलं किंवा ते न्यूक्लिअर वेपन्स बनवू शकणार नाही असं जर कोणी म्हणत असेल तर माझ्या मते ते जे आहे घाईचं ठरेल. निश्चितच ढगे सर, माझा अजून एक प्रश्न आहे. आता ह्या युद्धानंतर म्हणजे इराण इस्रायल युद्धात आता अमेरिकेचा देखील एंट्री झालेली आपल्याला पाहायला मिळते. या युद्धाचे भारतावर काय परिणाम होण्याची शक्यता आहे का? पश्चिम आशियाकडे जे आहे सगळ्या जगाचंच लक्ष लागलेलं आहे, कारण पश्चिम आशियामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाचे साठे आहेत. पश्चिम आशियामधूनच या खनिज तेलाचं जे आहे वहन त्या ठिकाणी होतं. एवढंच नाही तर इराणच्या बाजूला असणाऱ्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून वेगवेगळ्या प्रकारचे डेटा केबल्स, ज्याच्या माध्यमातून जगभरामध्ये जी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे ते सुद्धा केबल्स त्या ठिकाणी जातात. मग पश्चिम आशियामध्ये ज्यावेळेस असा संघर्ष होतोय त्यावेळेस खनिज तेलाच्या किमती ज्या आहेत या $100च्याही पार जाण्याची शक्यता आहे. ऑलरेडी जग ट्रम्प बाबाच्या टॅरिफ वॉरमुळे परेशान आहे आणि त्यातल्या त्यात जर खनिज तेलाच्या किमती अशा प्रकारे वाढणार असतील तर जगाला जे आहे एक प्रकारे आर्थिक मंदीच्या सावटाला सामोरं जावं लागते की काय, महागाई वाढते की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होताना दिसेल. आणि भारतासारख्या राष्ट्राची तर जी आहे खरोखरच कोंडी झालेली आहे यासाठी की एका बाजूला इस्रायल सारखा आपला स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, डिफेन्स इम्पोर्ट आपण त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर करतो, दहशतवाद विरोधी लढाईमध्ये इस्रायल जो आहे नेहमीच आपल्या बाजूने उभा राहिलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला इराणशी निगडीत अशा प्रकारचं आपलं भूराजनैतिक त्याचबरोबर आर्थिक हितसंबंध त्यांच्यासोबत आहेत. चबाहार बंदरच्या माध्यमातून तिथे जे डेव्हलप करण्याचा आपला प्रोजेक्ट जो आहे तो डिले होऊ शकतो. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर त्याला जे आहे कुठेतरी डिले होऊ शकतो. आणि एकूणच जे आहे पश्चिम आशियामध्ये 90 लाखाहून जास्त जे भारतीय आहेत त्यांच्या सुरक्षिततेविषयी सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतात. पश्चिम आशियामधून जे खनिज तेल आपण आयात त्या ठिकाणी करत असतो त्याच्याही किमती वाढल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतात. एकूणच आर्थिकदृष्ट्या भूराजनैतिकदृष्ट्या तिथे असणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पश्चिम आशियामधला हा संघर्ष जितक्या लवकर निवळेल तेवढं ते भारतासाठी फायद्याचं ठरेल. आणि माझ्या मते आता नरोवा कुंजरोवा भूमिका घेऊन भारताला चालणार नाही. कुठेतरी स्पष्ट भूमिका इराणच्या किंवा इस्रायलच्या बाजूनं भारताला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. आणि कशा प्रकारे हा संघर्ष निवळेल यासाठी जे आहे भारताला विशेष प्रयत्न करण्याची आता खऱ्या अर्थानं गरज निर्माण झाली. निश्चितच सतीश ढगे सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.